हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण C++ मध्ये एक नवीन पॉइंट पाहणार आहोत, डिफाइनिंग मेंबर फंक्शन इन C++. तर मी प्राध्यापक रुपनवर VS. चला मित्रांनो, आपण बघूया की मेंबर फंक्शन हे C++ मध्ये कसे डिफाइन करायचे. तर C++ मध्ये आपण दोन प्रकारे मेंबर फंक्शन डिफाइन करू शकतो. एक इनसाइड द क्लास आणि दुसरा म्हणजे आउटसाइड द क्लास. म्हणजेच काय, तर मेंबर फंक्शन हे क्लासच्या आत आणि क्लासच्या बाहेर अशा प्रकारे आपण डिफाइन करू शकतो. तर त्यातला पहिला प्रकार आपण बघूया, इनसाइड द क्लास. The member function which is directly defined inside the class is called inside the class member function. म्हणजे जे मेंबर फंक्शन क्लासच्या आत डिफाइन केलं जातं त्याला इनसाइड द क्लास मेंबर फंक्शन किंवा मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास असं म्हटलं जातं. तर चला आपण हे एका साध्या एक्झाम्पलच्या सहाय्याने समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. इथं एक मी तुम्हाला प्रोग्राम दिलेला आहे किंवा राईट केलेला आहे. या प्रोग्राम मध्ये आपण काय केलेलं आहे, तर स्टुडंटच्या डिटेल्स लाईक रोल नंबर, नेम अँड ऍड्रेस ह्या डिटेल्स आपण युजर कडून ऍक्सेप्ट केलेल्या आहेत आणि त्या ऍक्सेप्ट केलेल्या डिटेल्स डिस्प्ले केलेल्या आहेत. तर चला आपण तो प्रोग्राम बघूया. इथं ह्या प्रोग्राम मध्ये स्टुडंट नावाचा एक क्लास क्रिएट केलेला आहे आणि त्या क्लासमध्ये रोल नंबर, नेम अँड ऍड्रेस हे तीन व्हेरिएबल स्टुडंटची इन्फॉर्मेशन ऍक्सेप्ट करण्यासाठी मी डिक्लेअर केलेले आहेत. त्याचबरोबर ह्या क्लासमध्ये दोन मेंबर फंक्शन्स डिफाइन केलेले आहेत. एक जे आहे ते गेट डेटा आणि दुसरं जे आहे ते पुट डेटा. गेट डेटा नावाचं जे फंक्शन आहे ते युजर कडून स्टुडंटच्या डिटेल्स ऍक्सेप्ट करण्यासाठी राईट केलेलं आहे आणि पुट डेटा नावाचं जे मेंबर फंक्शन आहे ते स्टुडंटच्या ऍक्सेप्ट केलेल्या डिटेल्स प्रिंट करण्यासाठी किंवा डिस्प्ले करण्यासाठी ते घेतलेलं आहे. तर चला आपण बघूया, पहिलं फंक्शन जे आहे ते गेट डेटा. आता गेट डेटा हे फंक्शन कशासाठी आपण राईट केले, तर ते मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे ते युजर कडून स्टुडंटच्या डिटेल्स ऍक्सेप्ट करण्यासाठी ते राईट केलेलं आहे. मग आता त्या युजर्स कडून मला त्या डिटेल्स ऍक्सेप्ट करायचे, म्हणून मी एक युजरला एक सिंपल मेसेज डिस्प्ले केला, एंटर द रोल नंबर. ज्यावेळेस त्या युजरला त्याच्या आउटपुट स्क्रीनवरती हा एंटर द रोल नंबर हा मेसेज डिस्प्ले होईल, त्यावेळेस तो युजर काय करेल, त्या स्टुडंटचा रोल नंबर एंटर करेल. तो एंटर केलेला रोल नंबर, इथं रोल नंबर ह्या व्हेरिएबल मध्ये मी काय केलेला आहे, तर तो स्टोअर केलेला आहे. तो कसा स्टोअर केलेला आहे, तर बघा, सीन रोल नंबर. तसंच सेम युजर कडून त्या स्टुडंटचे नेम आणि ऍड्रेस ऍक्सेप्ट केले आणि ते कशामध्ये, नेम ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला, ऍड्रेस ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला आणि इथं गेट डेटा फंक्शनच्या बॉडीचा एंड झाला. मग आता हे जे फंक्शन आपण गेट डेटा हे फंक्शन जे घेतलेलं आहे किंवा त्याची जी बॉडी आपण राईट केलेली आहे ती क्लासच्या आत आहे. म्हणून हे फंक्शन कसं झालं, तर मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास. म्हणजे हे फंक्शन ची जी डेफिनेशन आपण राईट केलेली आहे ती क्लासच्या आत केलेली आहे, म्हणून गेट डेटा हे मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास झालं. आता सेम सेकंड जे फंक्शन आपण घेतलेलं आहे ते कोणतं आहे, तर पुट डेटा. पुट डेटा नावाचं हे जे फंक्शन जे आहे ते युजर कडून स्टुडंटच्या ऍक्सेप्ट केलेल्या डिटेल्स प्रिंट करण्यासाठी किंवा डिस्प्ले करण्यासाठी ते घेतलेलं आहे किंवा ते राईट केलेलं आहे. मग आता त्या ज्या डिटेल्स आपण स्टुडंटच्या ऍक्सेप्ट केलेल्या होत्या त्या वेगवेगळ्या व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर केलेल्या होत्या. मग ते व्हेरिएबल इथं काय केलेले आहेत, पुट डेटा ह्या फंक्शन मध्ये ते प्रिंट केलेले आहेत. लाईक यू कॅन सी आउट रोल नंबर कोलन रोल नंबर. म्हणजे रोल नंबरच्या पुढे रोल नंबर ह्या व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे ती प्रिंट केलेली आहे. सेम तसंच नेम ह्या व्हेरिएबल मधील व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे. परत ऍड्रेस कोलन, मग ऍड्रेस ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेली व्हॅल्यू काय केलेली आहे, इथं प्रिंट केलेली आहे किंवा डिस्प्ले केलेली आहे. आणि इथं पुट डेटा ह्या फंक्शनचा एंड झालेला आहे किंवा ह्या फंक्शनच्या बॉडीचा काय झालेला आहे, एंड झालेला आहे. हे सुद्धा फंक्शन जे आहे ते काय आहे, क्लासच्या आतच डिफाइन केलं. म्हणजे पुट डेटा हे फंक्शन सुद्धा काय झालं, इनसाइड द क्लास झालं आणि ह्याच्यानंतर काय झालेलं आहे, क्लासचा एंड झालेला आहे. आणि तुम्हा सर्वांनाच माहित आहे की क्लासच्या आत जे काही मेंबर्स आहेत
मग ते डेटा मेंबर्स असतील किंवा मेंबर फंक्शन्स असतील, ते जर तुम्हाला क्लासच्या बाहेर किंवा आउटसाइड द क्लास ऍक्सेस करायचे असतील तर ते आपण त्या क्लासच्या ऑब्जेक्टच्या साहाय्याने काय करतो, ऍक्सेस करतो. मग क्लासचा ऑब्जेक्ट हा आपण कुठं करतो तर मेन ह्या फंक्शन मध्ये क्रिएट करतो. तर तो कसा क्रिएट केलेला आहे तर चला आपण पाहूया. बघा इथं आपल्या क्लासचं नाव जे आहे ते स्टुडंट आहे आणि इथं मी यस हा ऑब्जेक्ट त्या क्लासचा क्रिएट केलेला आहे, स्टुडंट यस. हिअर स्टुडंट इज द नेम ऑफ क्लास and yes is the name of object. Then with the help of object we can access or call the member function of the class. म्हणजेच काय तर आपण त्या ऑब्जेक्टच्या सहाय्याने क्लासमधले जे मेंबर फंक्शन किंवा डेटा मेंबर्स आहेत ते ऍक्सेस करू शकतो. मग इथं सर्वप्रथम मी गेट डेटा नावाचं फंक्शन जे आहे ते मी काय केलेलं आहे, कॉल केलेलं आहे, येस डॉट गेट डेटा. मग इथं कंपायलर काय करणार, डायरेक्टली गेट डेटा ह्या फंक्शनचा कोड एक्झिक्यूट करणार. मग आता गेट डेटा फंक्शन ह्या फंक्शन मध्ये आपण कोणता कोड राईट केलेला आहे तर त्या फंक्शन मध्ये आपण युजर कडून त्या स्टुडंटच्या डिटेल्स ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. तर त्या बघूया. बघा एंटर रोल नंबर, इथं रोल नंबर हा मेसेज डिस्प्ले झाल्यानंतर युजर रोल नंबर एंटर करेल. सेम तसंच नेमचा मेसेज डिस्प्ले झाल्यानंतर तो नेम एंटर करेल. एंटर ऍड्रेस हा मेसेज डिस्प्ले झाल्यानंतर तो ऍड्रेस हा एंटर करेल. एंटर केलेला ऍड्रेस ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेला असेल. आता बघा हे झालं गेट डेटा, हे फंक्शन एक्झिक्यूट झालं. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे तर पुट डेटा हे फंक्शन काय केलेलं आहे, कॉल केलेलं आहे. मग पुट डेटा हे फंक्शन कॉल केल्यानंतर पुट डेटा ह्या फंक्शनचा कोड एक्झिक्यूट होतो. तर आपण ह्या फंक्शन मध्ये काय केलेलं आहे, ज्या स्टुडंटच्या डिटेल्स ऍक्सेप्ट केलेल्या आहेत त्या प्रिंट केलेल्या आहेत. मग त्या प्रिंट केल्यानंतर तुम्हाला आउटपुट हे कसं डिस्प्ले होईल तर हे असं डिस्प्ले होईल, रोल नंबर :1, नेम :अमित, ऍड्रेस :सातारा. म्हणजे हे तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास हे तुम्हाला समजलेलं असेल. थोडक्यात परत एकदा मी तो रिवाइज करतोय. जे मेंबर फंक्शन क्लासच्या आत डिफाईन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास ऑर इनसाइड द क्लास मेंबर फंक्शन असं म्हटलं जातं. आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत, तो कोणता तर मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास. सेम तसंच डेफिनेशन सिंपल आहे. जे मेंबर फंक्शन क्लासच्या बाहेर डिफाईन केलं जातं त्याला मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास असं म्हटलं जातं. तर ते आपण मेंबर फंक्शन क्लासच्या बाहेर कसं डिफाईन करायचं तर विथ द हेल्प ऑफ स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. म्हणजे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरच्या सहाय्याने आपण मेंबर फंक्शन क्लासच्या बाहेर डिफाईन करू शकतो. तर आता बघा ते डिफाईन करण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर जे फंक्शन तुम्ही क्लासच्या बाहेर डिफाईन करणार आहात त्या फंक्शनचं डिक्लेरेशन क्लासच्या आत करायचं आणि क्लासची फंक्शनची डेफिनेशन तुम्ही क्लासच्या बाहेर डिफाईन करायची. ओके, तर बघा सिंटॅक्स बघा, मेंबर फंक्शन क्लासच्या बाहेर कसं डिफाईन करायचं ते. रिटर्न टाइप क्लास नेम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आफ्टर दॅट फंक्शन नेम इन ब्रॅकेट आर्ग्युमेंट लिस्ट. म्हणजे त्या फंक्शनचा रिटर्न टाइप पहिल्यांदा घ्यायचा, त्या फंक्शनच्या नावाच्या अगोदर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि त्याच्या बरोबर काय करायचं तुम्हाला क्लासचं नेम यूज करायचं आणि नंतर त्या फंक्शनची बॉडी असेल ते आपण मगाशी बघितल्याप्रमाणेच सिंपल एक्झाम्पलच्या सहाय्याने ते समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा इथे एक प्रोग्राम राईट केलेला आहे. इथं सुद्धा स्टुडंट नावाचा क्लास क्रिएट केलेला आहे. त्याच्यामध्ये 3 डेटा मेंबर्स घेतलेले आहेत, रोल नंबर, नेम आणि ऍड्रेस. सेम आता जे मी सांगितलं त्याप्रमाणे की ज्यावेळेस तुम्हाला फंक्शन क्लासच्या बाहेर आउटसाइड द क्लास डिफाईन करायचं आहे त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठलं तर ते फंक्शन, जे कोणते फंक्शन तुम्हाला क्लासच्या बाहेर डिफाईन करायचे आहेत त्या फंक्शनचं डिक्लेरेशन काय करायचंय तुम्हाला क्लासच्या आत डिक्लेअर करायचं आणि डेफिनेशन क्लासची जी असेल ती क्लासच्या जी डेफिनेशन जी फंक्शनची असेल ती तुम्हाला काय करायची क्लासच्या बाहेर डिफाईन करायची आहे. तर आता इथं बघा व्हॉइड गेट डेटा आणि व्हॉइड पुट डेटा इथं फंक्शन फक्त डिक्लेअर केलेले आहेत. फंक्शनचे डेफिनेशन राईट केलेले आहे का तर नाही. म्हणजे ज्या वेळेस आपण बघा फंक्शनची बॉडी राईट करतो त्याला फंक्शन डेफिनेशन असं म्हटलं जातं. मग इथं फक्त फंक्शनची बॉडी आपण राईट केलेली आहे का तर नाही, इथं फक्त फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे बघा रूल काय आहे
किंवा कोणती गोष्ट तुम्हाला महत्वाची आहे किंवा लक्षात ठेवायची आहे, तर ज्यावेळेस तुम्ही फंक्शन हे क्लासच्या बाहेर डिफाईन करता त्यावेळेस त्या फंक्शनचं डिक्लेरेशन क्लासच्या आत करायचं आणि डेफिनेशन कुठं करायची, क्लासच्या बाहेर. मग आता इथं बघा मी गेट डेटा आणि पुट डेटा हे फंक्शन मी डिक्लेअर केलेलं आहे क्लासच्या आत. आता ह्याची डेफिनेशन जी आहे ती मी क्लासच्या बाहेर राईट करणार आहोत आणि ती कशी राईट करायची ते बघा. आता इथं आताचा जो मी सिंटॅक्स सांगितलं त्याप्रमाणे फंक्शनचं नाव काय होतं बघा, व्हाईड गेट डेटा. फक्त डिफरन्स तुम्हाला काय करायचं किंवा काय करायचं आहे इथं, स्टुडंट आणि स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर हे फंक्शनच्या नावाच्या अगोदर तुम्हाला यूज करायचं आहे. ओके, मग हा फंक्शनचा रिटर्न टाइप व्हाईड, नंतर स्टुडंट हे क्लासचं नेम आणि स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. ओके, म्हणजे ह्या स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरच्या साह्याने आपण काय करतोय, गेट डेटा नावाचं फंक्शन हे क्लासच्या बाहेर डिफाईन करतो. बघा इथं मी कमेंट दिलेली आहे, फंक्शन डिफाईन्ड आउटसाइड द क्लास. बाकीचा कोड आहे तो सेम ऍज इट इज येणार आहे, आपण जे पहिल्या एक्झाम्पल मध्ये पाहिलेलं आहे तेवढंच. फक्त डिफरन्स काय आहे किंवा दोन्ही एक्झाम्पलचं कंपॅरिझन केलं तर तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. फक्त क्लासचे डिक्लेरेशन आत करायचे क्लासच्या आत आणि डेफिनेशन जे आहे ते क्लासच्या बाहेर राईट करायची. इथं बघा व्हाईड स्टुडंट स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर गेट डेटा. परत गेट डेटा नावाचं फंक्शन आपण कशासाठी राईट केलेलं आहे हे मी तुम्हाला प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे. गेट डेटा नावाचं फंक्शन हे स्टुडंटच्या डिटेल्स युजर कडून ऍक्सेप्ट करण्यासाठी मी राईट केलेलं आहे. सेम तसंच पुट डेटा नावाचं जे फंक्शन आहे ते ऍक्सेप्ट केलेल्या स्टुडंटच्या डिटेल्स प्रिंट करण्यासाठी किंवा डिस्प्ले करण्यासाठी ते राईट केलेलं आहे. सेम ते सुद्धा कसं राईट करायचं बघा, व्हाईड हा त्या फंक्शनचा रिटर्न टाइप आणि नंतर पुट डेटा नावाचं जे फंक्शन आहे त्याच्या अगोदर तुम्हाला काय यूज करायचं, तर स्टुडंट हे काय क्लासचं नाव आणि स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. म्हणजे मेंबर फंक्शन हे क्लासच्या बाहेर किंवा आउटसाइड द क्लास आपण स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरच्या साहाय्याने डिफाईन करू शकतो. ओके, हे झालं फंक्शनची डेफिनेशन आपण राईट केली. मग आता बघा फंक्शन, आता हे डेफिनेशन फक्त राईट केली, पण हे मेंबर जे आहे गेट डेटा आणि पुट डेटा हे जे मेंबर फंक्शन आहेत हे क्लासचे मेंबर आहेत, ऑलरेडी ते मेंबर आहेत. फक्त डेफिनेशन त्या मेंबर फंक्शनचे आपण कुठं राईट केलेले आहे, तर क्लासच्या बाहेर राईट केलेले आहे. मग तुम्हाला माहितच आहे की क्लासच्या आत जे काही आहे ते जर मला क्लासच्या बाहेर किंवा आउटसाइड द क्लास ऍक्सेस करायचं असेल तर त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. मग आता इथं बघा मेन ह्या फंक्शन मध्ये आपण त्या स्टुडंट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. इथं ऑब्जेक्टचं नाव जे आहे ते काय, येस स्टुडंट येस हे ऑब्जेक्टचं नाव आणि स्टुडंट हे क्लासचं नाव आहे. आणि त्या ऑब्जेक्टच्या साह्याने हे जे दोन मेंबर फंक्शन्स आपण राईट केलेली होती ती काय केलेले आहेत, ऍक्सेस किंवा कॉल केलेले आहेत. येस डॉट गेट डेटा आणि दुसरं जे फंक्शन आहे ते येस डॉट पुट डेटा. आता सर्वप्रथम आपण कोणतं फंक्शन ऍक्सेस केलंय किंवा कॉल केलेलं आहे, तर गेट डेटा. मग कंपायलर काय करणार, इथं गेट डेटा नावाचं फंक्शन पहिल्यांदा एक्झिक्यूट करणार. ते फंक्शन एक्झिक्यूट केल्यानंतर परत पुट डेटा नावाचं हे फंक्शन एक्झिक्यूट करणार. तर बघा इथं आउटपुटला काय येईल, ज्यावेळेस गेट डेटा नावाचं फंक्शन कंपायलर एक्झिक्यूट करेल त्यावेळेस गेट डेटा ह्या फंक्शन मधला कोड एक्झिक्यूट करणार. मग कोड काय आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. तर बघा त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की युजर साठी मेसेज डिस्प्ले केलेला आहे, एंटर रोल नंबर. आफ्टर दॅट युजर कॅन एंटर द रोल नंबर ऑफ स्टुडंट. त्याच्यानंतर काय करेल, युजर हा स्टुडंटचा रोल नंबर एंटर करेल. एंटर केलेला नंबर रोल नंबर हा रोल नंबर ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला जाईल. नंतर बघा एंटर नेम, इथं स्टुडंटचं नेम हे युजरला विचारलेलं आहे. युजरला हा मेसेज डिस्प्ले झाल्यानंतर काय करेल, युजर स्टुडंटचं नेम एंटर करेल. नेम एंटर केल्यानंतर जे एंटर केलेलं नेम आहे ते नेम ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल. सेम तसंच ऍड्रेस एंटर केल्यानंतर ऍड्रेस जो एंटर केलेला आहे तो ऍड्रेस ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल. म्हणजे इथं तुमचं गेट डेटा नावाचं फंक्शन आहे ते पूर्णपणे एक्झिक्यूट झालेलं आहे. मग त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, तर पुट डेटा हे फंक्शन काय केलेलं आहे, मेंबर फंक्शन कॉल केलेलं आहे. आणि पुट डेटा हे मेंबर फंक्शन मध्ये काय केलेलं आहे, ज्या युजर कडून डिटेल्स स्टुडंटचे ऍक्सेप्ट केलेले आहेत त्या डिस्प्ले केलेल्या आहेत. मग बघा पुट डेटा हे फंक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर तुम्हाला आउटपुट हे कसं डिस्प्ले होईल, तर रोल नंबर 1, नेम अमित, ऍड्रेस सातारा. ओके, तर मित्रांनो तुम्हाला C++ मध्ये मेंबर फंक्शन कसं डिफाईन करायचं
हे समजलेलं असेल. ओके, थँक यू.